आज 20 फेब्रुवारी मंगळवार. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण 8 आणि 9 हे 2 श्लोक पाहिलेले होते की असक्ती म्हणजे आसक्ती न ठेवणं, अनभिष्वंग म्हणजे ममता न ठेवणं आणि इष्टानिष्टोपपत्तीषु म्हणजे प्रिय आणि अप्रिय यांची प्राप्ती झाली तरी चित्ताची स्थिरता ठेवणं, समत्व ठेवणं. आता भगवंत काय सांगतायत की ज्ञानाच्या साधनांपैकी अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे ज्याला आपण अनन्य भक्ती आणि एकांत देशाचं सेवन कसं करायचं ते आता 10व्या श्लोकात सांगतायत. मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतिर्जन संसदी. खरं तो एकच शब्द आहे, विविक्त देश सेवित्व मरतिर्जन संसदी. तिथं संधी बघूया आता. मयीच अनन्य योगेन, अनन्य योगेन म्हणजे अनन्य योगाच्या द्वारा, म्हणजे अन्य कुणीही आपल्या मनामध्ये नाही, एकटा भगवंत त्याच्याशीच योग म्हणजे आपण जोडणं. आपलं शरीर, मन, आत्मा आणि परमात्मा याला जोडणं अनन्य योग म्हटलेलं आहे ते. त्याच्याद्वारे काय म्हणतात भगवंत, मयी म्हणजे माझ्याच ठिकाणी अर्थात परमात्म्याच्या ठिकाणी अव्यभिचारिणी भक्ती. अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय की दुसऱ्या कुणाशीही व्रत न होणारी. आपल्याला मराठीत व्यभिचार हा शब्द खूप वाईट अर्थाने म्हणजे जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे. मग एकाशी एकनिष्ठ राहणं, पतीशी एकनिष्ठ राहणं किंवा पत्नीशी एकनिष्ठ राहणं याला अव्यभिचार असं म्हणायचं. आणि आता भक्ती म्हणून अव्यभिचारिणी भक्ती. तर अशी अव्यभिचारिणी भक्ती माझ्या परमेश्वराच्या ठिकाणी, त्याला आपण अनन्य शब्द सोपा घेतला तरी चालेल. आणि विविक्त देश सेवित्वम एवढा एक शब्द आहे. विविक्त म्हणजे एकांत, देश म्हणजे भाग, देश. एकांतामध्ये आणि देशसेवित्वम शुद्ध प्रदेशात राहण्याचा स्वभाव. एकांतात आणि शुद्ध शांत प्रदेशात राहण्याचा स्वभाव. आणि पुढं सांगितले सेवित्वमच्या पुढे अरतिही जनसंसदी एवढे 3 शब्द येतात. अरतिही म्हणजे प्रेम नसणं. कशामध्ये? जनसंसदी. जे विषयासक्त लोक आहेत त्या लोकांच्या संसदेमध्ये म्हणजे समुदायामध्ये, संघामध्ये, खूप गर्दीमध्ये न राहणं. आता हळूहळू बघा आपल्याला ह्या एका टप्प्यावर आल्यानंतर लहानपणी जसं लहान मुलांमध्ये खूप हुंदडायला खेळायला आवडायचं, तरुण झाल्यानंतर तरुण मित्रमैत्रिणींबरोबर म्हणजे ज्यांचे मित्र असतील ते मित्र, आपण मैत्रिणींबरोबर वेळ घालवलेला असेल, मग ती गर्दीची तेव्हा आवड होती. पण आता ह्या टप्प्यात आल्यानंतर तो गर्दी, गोंधळ, कोलाहल नको वाटतो बघा.
म्हणजे लग्नाच्या ठिकाणी म्हणा किंवा हे असे वाढदिवस असतात, मोठमोठ्या सभा. आता आम्ही परवासुद्धा आळंदीला गेलो. खूप समुदाय, म्हणजे 10-20 हजार लोकांची गर्दी. पण ती सुद्धा नको वाटायला लागली. कारण काय, की शांत जागा असेल ना, एकांत असेल ना, तर तिथे जेवढं आपलं मन रमतं. म्हणून कुठल्याही देवालयात, मंदिरात जाताना हल्ली कटाक्षानं पाळतो आम्ही, की ज्या दिवशी ज्या देवाचा वार आहे ना, त्या दिवशी त्या गर्दीत जायचंच नाही. त्याच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जायचं. शांत तो देव अगदी एकटा आपली जशी काही वाट बघत असतो आणि आपल्यालाही त्या देवाचं अगदी शांत चित्तानं दर्शन होतं. एकदा आम्ही ह्याला गेलो होतो, मणीच्या सप्तशृंगीला. त्याला 10-20 वर्ष झाली आणि अशी संध्याकाळची वेळ होती. कोणीही नाही, आम्ही फक्त जे कोण 2-3 होतो तेवढेच वर गेलेलो होतो. आणि त्या देवीकडं पाहिल्यानंतर असं वाटलं की देवी फक्त आमच्यासाठीच आसुसलेली आहे. म्हणजे आपल्याला जशी भक्ताला जशी देवाची ओढ असते, तशी त्या देवालासुद्धा भक्तांची ओढ असते. आणि अशा शांत, परमशांत ठिकाणी खूप छान वाटतं. तेच इथं सांगतायत भगवंतसुद्धा, की विविक्त देश म्हणजे असा एकांत प्रदेश. आणि जनसंसदी अरतीही, कशाचा कशाशी संबंध घ्यायचा तो बघा. अरतीही जनसंसदी, अधिक लोकांच्या गोंधळामध्ये मन रमत नाही, प्रेम असत नाही किंवा प्रेम न ठेवणं, या सगळ्या ज्ञानी माणसाच्या किंवा ज्ञानीभक्ताची ही काही लक्षणं आहेत. म्हणून पुन्हा एकदा सगळ्या श्लोकाचा अर्थ बघा. माझ्या म्हणजे मज परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य योगानं, अनन्य भावानं भक्ती करणं किंवा अव्यभिचारिणी भक्ती, एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड न असणे किंवा नसणे, या सगळ्या गोष्टी. अजून त्याला पुढचा श्लोक जोडून असल्यामुळं असं ते इथं वाक्य, शब्दार्थ, शब्द असेच इथे राहतात. मग शेवटी काय, की तो ज्ञानी होय हे अध्यारूत आहे. आपण एवढं लक्षात ठेवायचं. मग कालच्या श्लोकापासून, परवाच्या श्लोकापासून पण ज्ञानाच्या साधनांपैकी कशा कशाचा अभाव पाहिजे ते हे 8व्यात पाहिलं होतं, 9व्यातही तसंच पाहिलेलं होतं. आता 10व्यातही तसंच सांगतात की अजून काय काय गोष्टी आपल्याला हव्यात आणि कोणत्या गोष्टी नकोत. तर ते आता या श्लोकातून समजल्यात आपल्याला. फक्त भगवंताशी अनन्य भावानं भक्ती करायची. शक्यतो बघा ना, आता असं आपण शांत बसतो. आत्ता या वर्गांमध्ये फार लोकांची गडबड नसते, गोंधळ नसतो. आपण आपलं आपलं साधन म्हणजे फक्त मोबाईल घेऊन बसतो. आपला ग्रंथ असेल तर आपला ग्रंथ आपल्यासमोर ठेवतो आणि बस. कुणाची म्हणजे ज्याला आपण अडथळा, मध्यंतर किंवा ज्याला डिस्टर्बन्स म्हणतो, तो काहीही नाही. तर असं हे भक्तीसाठी स्थळ चांगलं असतं. म्हणून समर्थ रामदास काय, आत्ताच काल भंडाऱ्याच्या डोंगरावर मोठा उत्सव झाला शिवाजींचा. तर तो भंडाऱ्याचा डोंगर तुकारामांनी शोधून काढलेला होता. ज्ञानदेव तर असेच वणवण वणवण करत वनातून, रानातून किंवा त्या मंदिरामध्ये आपण जिथं जातो, सिद्धेश्वराचं मंदिर, तर त्या ठिकाणी शांत. पूर्वी तिथं गजबज काही नव्हती. आता सगळी मंदिरं कधी गर्दीनं भरलेली असतात. पण ज्या वेळेला हे संत आपले वावरले त्यावेळेला ते शांत ठिकाणीच जात होते. म्हणून अशी भक्ती किंवा असं करणं हे ज्ञानासाठी योग्य आहे. विनोबाजी म्हणतात, माझ्या ठाई अनन्यत्वे भक्ती निष्काम निश्चळ, एकांताविषयी प्रीती जनसंगात नावड. छान सांगितलं. वामन पंडित म्हणतात, अद्वैत योगे मद्रूपी भक्ती अव्यभिचारिणी. तो शब्द त्यांनी वापरलेला. कंटाळणे लोकसभे एकांती बैसणे सदा. हल्ली बघा या विधानसभा, लोकसभा इतका गोंधळ असतो. आता संत तुकाराम म्हणतात, अद्वैत योगाचे भजन याचे
माझी या रूपाचे लागे वेड. भक्तीची सिराणी परी अव्यभिचारिणी, कांता पुण्य खाणी नाथ सेवे. एकांताची प्रीती जनपदी खंती, कंटाळा ज्या चित्ती राजसभे. तुका म्हणे जिणे धन्य झाले पणे, लोहे पालटणे परीसेनी. किंवा उद्धव चितघनांचं आपण कधीतरी ऐकतो. आणि अनन्य मला भजतो कनकी नगका जलसेंदव न्याये. आणि अनन्य मला भजतो कनकी नगका जलसेंदव न्याये. सेंधव न्याय म्हणजे काय, की जलामध्ये सैंधव म्हणजे मीठ टाकलं तर ते जसं एकरूप झालेलं असतं, तशी अनन्य व्यभिचारिणी भक्ती. इच्छिच ना मज वाचुनी आणिक, चातक जेविन घे भूमी तोये. यांनी उदाहरणं दिलीत, फार सुंदर आहेत बघा. ज्याप्रमाणे चातक जमिनीवरचं पाणी घेत नाही, फक्त मेघातून पडणारं पाणी तो चोच उडून त्यातलं पाणी तेवढं पित असतो, ही अव्यभिचारिणी भक्ती. तीर्थवने सरिता गिरिकंदर, सेवित सेवसी जे शुभ ठाये. मग तीर्थाच्या ठिकाणी, वनामध्ये, नदीच्या तीरावर किंवा गिरींच्या गुहांमध्ये असा जो राहतो आणि त्याची जो आनंद घेतो, तो देखुनी जाणची वीट मनातुनी, ज्ञानच तो नशिणे भवजये. या भव म्हणजे संसाराला जिंकण्याची जो इच्छा करतो आणि या जनसंसदीला जो विटतो तो श्रेष्ठ होय, असं म्हटले. आता काशीनाथ स्वामी काय म्हणतात बघा. अनन्य योगे मज लागी चिंती, भजे अखंडित भेद भक्ती. अनन्य योगे मज लागी चिंती, भजे अखंडित भेद भक्ती. एकांत देशी बरवा स्थिरावे, सत्संगमे पूर्ण सुखासी पावे. आता आठल्य म्हणतात. माझ्या स्वरूपी धरी एक सक्ती, अद्वैत योगे परिपूर्ण भक्ती. हा अद्वैत शब्द पण छान वापरलाय बघा यांनी, आठल्येने, म्हणजेच अव्यभिचारिणी. एकांत वासात सदैव राजी, कंटाळतो जो वसतो समाजी. समाजामध्ये जो पसंत करत नाही, राहायला आवडत नाही, असा जो आहे तो. तर ते म्हणतात. ऋषिकेश मी भक्ती माझी नितांत, ऋषिकेश मी माझी भक्ती नितांत. दुजा भाव भक्ती विणे नामनात, दुजा भाव भक्ती विणे नामनात. पवित्र स्थळी वास एकांत जागी, पवित्र स्थळी वास एकांत जागी. तशी नावडी लोक संमर्द भागी, तशी नावडी लोक संमर्द भागी. आता देशपांडे म्हणतात. भक्ती माझी मनी अनन्य भावेसी, कदापि ही न ढळे अशा निश्चयेसी. वास एकांती शुद्ध ठाई व्हावा, बहुजनांचा संमर्द नावडावा. बहुजनांचा संमर्द म्हणजे जो गोंधळ आहे, गर्दी आहे, ती न आवडावी. असंच आम्ही त्या बदामीच्या देवीला गेलो होतो आणि तेव्हासुद्धा रात्र झालेली होती, अगदी मंदिर बंद व्हायला आलेलं होतं. आणि त्यावेळेला असंच आम्ही जेवढे 5-7 जण गेलेलो होतो, त्यांना जे देवीचं दर्शन रात्री छान झालं शांतपणे, तसं श्रीशैल्यला पण गेलो होतो. तेव्हाही रात्री 10-10:30 वाजता त्याच्या पण त्यांची शिस्त अशी होती की त्या रांगातून जायचंच बरं का. मधून समोर दिसतीये देवी, पण मधून जाऊन देत नव्हते. पण असू द्या, काहीही गर्दी नाही, रांगेत कोणीही नाही. आम्ही दोघंच पूर्ण फिरून 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 त्या देवापाशी गेलो आणि समोर फक्त भगवंत आणि आपण. इतकं शांत दर्शन. तेच दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बदामीला सुद्धा सकाळी 6ला गेलो
भरपूर रांगा. श्रीशैल्यमला गेलो, भरपूर रांगा. तरी आपल्याला असं वाटतं पुन्हा एकदा दर्शन घ्यावं, पण त्या गर्दीतून, त्या कोलाहलमधून नकोच वाटतं. आणि परमेश्वराशी एकदा आपली एकरूपता साधली की तो आनंद वेगळा. आता शंकराचार्यसुद्धा म्हणतात बघा, की जो ईश्वर आहे, ज्या माझ्यामध्येच एकत्व रूप किंवा समाधी, आपण समाधी तर कधी पोचू माहिती नाही, की समाधी रूपानं अढळ भक्ती, हा एक शब्द छान वापरला बघा. म्हणजे अव्यभिचारिणीऐवजी अढळ, म्हणजे ढळणारच नाही, इकडच्या इकडं सुद्धा सरकणार नाही ती अढळ भक्ती भगवान वासुदेवाखेरीज अन्य कोणी नाही, म्हणून आमची परमगती तीच आहे, दुसरीकडं मन जाणारच नाही. आणि अशा प्रकारे अविचल बुद्धीनं माझ्याशी जोडला जाणारा जो अनन्य आहे, तो अनन्य योग आहे. या योगाच्या साह्याने भजन करणे, अशा अविचल भक्तीला अव्यभिचारिणी भक्ती असं म्हणतात. एकांत आणि पवित्र देशामध्ये निवास याला विविक्त देशसेवित्व असं म्हटले. जो देश मूलतः पवित्र आहे किंवा स्वच्छतेचे संस्कार केल्यामुळे जो शुद्ध झाला आहे, तसंच सर्प, व्याघ्रादी, पशु आणि अन्य जंतुरहित आहे असं वन किंवा नदी तीर किंवा देवालय आदी विविक्त एकांतमय अशी जी ठिकाणं आहेत, या ठिकाणी राहावं. किती ठिकाणं सांगितली बघा. आणि असं ज्याला नेहमी वाटतं अशा ठिकाणी राहावं, तीर्थक्षेत्री राहावं, एकांतामध्ये राहावं, जिथं पवित्र सगळं वातावरण आहे, सगळी शुद्धता, स्वच्छता आहे, असा ज्याचा स्वभाव आहे त्याला विविक्त देशसेवी म्हटलं. अशी प्रवृत्ती असणं याला विविक्त देशसेवित्व म्हटलं. आणि निर्जन आणि पवित्र प्रदेशात चित्त स्वच्छ आणि प्रसन्न होतं. बघा अशा सुंदर, आता ह्या श्रीथरगडच्या रोज पूजा पाठवतात किंवा स्वामी स्वरूपानंदांच्या इथल्या पावश्यासुद्धा, असं इतकं मन पवित्र होतं की सुंदर फुलांची आरास केलेली असते, त्या चेहऱ्यावर सुद्धा परमेश्वराचे अगदी प्रसन्नत होते. श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि इकडे कल्याण स्वामी आणि समर्थ, अशांच्या ज्या प्रतिमा आहेत ती सजीवच वाटतात. त्याच्या ठिकाणी ते मूर्तिरूप वाटतच नाही आणि मन आपलं प्रसन्न होतं. म्हणून अशा प्रदेशामध्ये आत्म्याबद्दलची भावना करणं किंवा भावना निर्माण होणं, म्हणून विविक्त देश सेवन करण्याच्या स्वभावाला ज्ञान म्हटलेलं. म्हणजे ही ज्ञानाची सगळी लक्षणं सांगतात. आणि जनसमुदायाबद्दल अप्रीती वाटणं, म्हणजेच विनयभावशून्य, संस्कारशून्य अशा संसारी पुरुषांच्या समुदायालाच जनसमुदाय म्हटले. आता मी मगाशी म्हटलं की गर्दी असते हे ते लग्नांमध्ये, अमक्यामध्ये, त्यांना काही संस्कारशून्य किंवा असे अज्ञानी लोक नाही आहेत, ते शिकलेलेही त्यामध्ये असतात. पण आपल्याला जी भक्ती करायची त्यावेळेला मात्र अशा अज्ञानी लोकांपासून दूर राहायला पाहिजे. विनय संपन्न, संस्कारमय अशा मनुष्यांच्या समुदायाला जनसमुदाय म्हणत नाहीत, कारण या समुदायाचा उपयोग ज्ञान साधनेमध्ये सहाय्यक ठरतो. हे मगाशी मी म्हटलं की आळंदीला सुद्धा एवढी गर्दी होती, पण त्यामध्ये जे लोक ज्ञानी आलेले होते, सगळे संत बोलावलेले होते, सगळे याज्ञिक आलेले होते, म्हणजे यज्ञासाठी सगळे आलेले होते, तर हे सगळे ज्ञानीच होते. हां, आता खेड्यापाड्यातून जरी लोक आले तरी ते प्रेमी भक्त होते, ज्ञानदेवांवर निस्सीम भक्ती करणारे होते. म्हणून हे ज्ञानाचं कारण आहे, म्हणजेच ज्ञानच आहे असं भगवंत 10व्या श्लोकात सांगतात. आता अज्ञान कशाला म्हणायचं ते 11व्या श्लोकात सांगितलं, ते बघूया आता आपण. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. आता एक एक शब्द बघा. अध्यात्मज्ञान नित्यत्वम, मोठा शब्द आहे, समास आहे हा, की अध्यात्मज्ञानामध्येच नित्य स्थिती, म्हणजे ज्या ज्ञानामुळं आत्मा कोण अनात्मा कोण हे कळतं त्याला अध्यात्मज्ञान म्हणले.
सामान्य माणूस किंवा अज्ञानी माणूस या देहाला, आपल्या पुत्रांना, आपल्या घरालाच आत्मा मानत असतात. म्हणून त्या शंकराचार्यांनी तर अशी खूप मतं सांगितलेली आहेत, बुद्धांची मतं, जैनांची मतं. ते कोण कोण कशाला आत्मा मानतात. पण मुख्य म्हणजे पुत्र हाच आत्मा मानणारे आजसुद्धा किती लोक आहेत. आपण म्हणतो हा माझा बछडा म्हणजे अगदी माझा जीव की प्राण आहे. पण हे अज्ञानच आहे. त्याच्यानंतर स्वतःच्या देहावरच सगळे संस्कार, देहालाच सगळं नटवणं, देहालाच हे करणं, हे सुद्धा अज्ञान आहे. म्हणजे देहालाच आत्मा मानणारे. म्हणून इथं काय म्हटलं की अध्यात्मज्ञानामध्ये फक्त नित्यस्थिती असणं, याला अध्यात्मज्ञान नित्यत्व म्हणलं. आणि पुढं अजून सांगितलं आहे तत्त्वज्ञानार्थ दर्शनम, हा पण एकच समास आहे. म्हणजे तत्त्वज्ञानाचा जो अर्थ आहे, तो अर्थरूप असा जो परमात्मा आहे, त्यालाच दर्शनम म्हणजे पाहणं. डोळे मिटले तरीसुद्धा फक्त तो परमात्माच दिसला पाहिजे. डोळे उघडे ठेवले तरीसुद्धा डोळ्यासमोर सतत ती परमात्म्याचीच म्हणू आपण रूप, स्वरूप हे दिसलं पाहिजे. आणि याला काय म्हणायचं, एतज्ज्ञानम, याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. हे सगळं ज्ञान आहे. भगवंत फार अत्यंत हुशार आहेत. पुन्हा सगळं उलटं सांगण्यापेक्षा त्यांनी फक्त म्हणले एतत् ज्ञानम इति प्रोक्तम. हे सगळं ज्ञानाचं लक्षण सांगितलं मगाच्या आणि आत्ताच्या श्लोकात, की हे सगळं ज्ञान होय. आणि पुढचा एकच शब्द सांगितला आहे, अज्ञानम. प्रोक्तमच्या पुढे अज्ञानम शब्द आहे. अज्ञानम यद यत अतहा, यत अतहा अन्यथा. यत म्हणजे जे, अतहा म्हणजे यापेक्षा, यापेक्षा जे, अन्यथा वेगळं आहे, विपरीत आहे, यापेक्षा जे विपरीत आहे, तत् अज्ञानम, ते अज्ञान आहे. इति प्रोक्तम असं म्हटलं आहे. म्हणजे ज्या ज्ञानाने आत्मा कोण, अनात्मा कोण हे समजलं जातं, ते अध्यात्मज्ञान आहे. आणि त्याच्या विरुद्ध जे आहे ना, त्याला अज्ञान असं म्हटलं. म्हणजे आता आधी जे सांगितलेलं होतं, मान, दंभ, हिंसा वगैरे ज्याच्या ठिकाणी आहेत, ती सगळी अज्ञानाला भर घालणारी खतं आहेत, किंवा खत पाणी म्हणतो तसं आहे ते. आणि त्यातलं सगळं असलं की त्याला सगळं अज्ञान म्हणायचं. आणि फक्त परमात्मा, फक्त आत्मा एवढं समजणं, आणि अनात्मा म्हणजे काय हेही समजलं पाहिजे. काल परवाही आपण पाहिलं की ज्ञानदेवांनी सुद्धा काय केलेलं आहे, तामस ज्ञान का सांगितलं भगवंतांनी, असं त्यांनी छान समजावून दिलं की चांगलं आहेच, पण चांगल्याच्या जोडीला वाईट काय असतं हे पण कळलं तर वाईटाचा आपण त्याग करू. तसे इथे सांगितलं की ज्ञान म्हणजे हे सगळं आहेच, पण त्याच्या विरुद्ध ते अज्ञान. मग जिथं सगळे षड्रिपू आहेत, जिथं एकत्व नाही मानलं जात नाही, समत्व मानलं जात नाही, द्वैत मानलं जातं, कलह आहेत, वाद आहेत, अशा सगळं असं जे अशांनी जे युक्त आहे त्याला अज्ञान म्हणायचं. म्हणून आता सरळ अर्थ बघा, अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती, तत्त्वज्ञानाचा अर्थरूप असा जो परमात्मा, त्यालाच पाहणे, आणि हे सगळं ज्ञान आहे. आणि यापेक्षा जे अन्यथा म्हणजे वेगळं आहे, विपरीत आहे, ते अज्ञान आहे असं सांगितलं जातं. इति प्रोक्तम, किंवा असं म्हटलं आहे. त्याच्या ओव्या बघूया. ओव्या म्हणजे समश्लोकी बघूया, होतील बहुतेक तेवढ्या. आत्मज्ञानी स्थिर श्रद्धा, तत्वता ज्ञेय दर्शन. ज्ञेय म्हणजे ज्याला समजून घ्यायचे, ज्ञान घ्यायचे, ते ज्ञेय अर्थात आत्मतत्व. हे ज्ञान बोलिले सारे, अज्ञान विपरीत जे. विनोबांनी सांगितलं. आता संत तुकाराम काय म्हणतात, अध्यात्म विचारे बोधा जाण बरे, अध्यात्म विचारे बोधा जाण खरे, परी ते प्रखरे नित्यत्व गा.
जडीय जड हे निवडी संदेहे, हाची अर्थ पाहे निज ज्ञानी. पार्था ही लक्षणे ज्ञानी होणे, शुद्ध ज्ञानी होणे, आमुचे राहाणे तया गर्भी. हाची उलटा योग अज्ञान प्रयोग, तुका म्हणे सोंग वाया जाणे. आता नातू म्हणतात, अध्यात्मबोधी दृढभाव खरेपणाचा, अभ्यास तत्वमसी अर्थ ही पाहण्याचा. आता याच्यावर सगळं खूप पुढे विवेचन आहे बघा. अध्यात्मबोधी दृढभाव खरेपणाचा, अभ्यास तत्वमसी अर्थ ही पाहण्याचा. नारायणात्मक असी निजबोध जाती, वाखाणीती उलट याहुनी अज्ञता ती. वाखाणीती म्हणजे तिचं कौतुक करतात, प्रशंसा करतात. नारायणात्मक निजबोध म्हणजे फक्त नारायणाचाच बोध ज्याच्यातून केला जातो असा. आता आठल्य हे म्हणतात, मराठे म्हणतात, रमावे सदा जाण अध्यात्मबुद्धी, जटावे सदा जाण तत्वार्थ बोधी. असे ज्ञान हेची पहा बोली येले, विपर्यस्त जे तेची अज्ञान झाले. एका शब्दात सांगितलं विपर्यस्त, याच्या जे विरुद्ध आहे ते अज्ञान. घडे मग्न अध्यात्म ज्ञानात नित्य, कळे तत्वज्ञानातला अर्थ सत्य. प्रकारास ह्या ज्ञान ऐसे वदावे, दुजे सर्व अज्ञान हे ओळखावे. अनात्मा हा या विषी विचार, विषी म्हणजे विषयी असं देशपांडे म्हणते. तेवी नित्य म्हणी ज्ञान तत्वसार, याची सर्वांना ज्ञान म्हणती बारे, अन्य याहुनी तेची अज्ञान. त्याच्यापेक्षा जे आहे त्याला अज्ञान असं म्हणतात. शंकराचार्य याच्यामध्ये सांगतात की जे जाणलं जाण्यास योग्य आहे असं काय आहे तर त्याला ज्ञेय असं म्हणतात. म्हणजे कोणत्याही वस्तूचं ज्ञान करून देणारं जे आहे, सर्व ठिकाणी जे दिसतं त्याला ज्ञान म्हणायचं. ज्या वस्तूला विषय करणारे असतात, जे विरुद्ध असतं सगळं, विषयांच्या आहारी जातं, त्याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे वस्तुविषयक ज्ञानानं अन्य वस्तूचं ज्ञान होत नाही. तर घटविषयक ज्ञानानं अग्नीचं ज्ञान प्राप्त होणार नाही. वस्तू म्हणजे फक्त परमात्मा वस्तू, आणि त्याचं ज्ञान परमात्म्याचं ज्ञान करून घेतल्यावरच होणार आहे. बाकी कुठल्याच ज्ञानाने ते ज्ञान होणार नाही. जगातल्या सगळ्या गोष्टींचं जरी आपण ज्ञान करून घेतलं तर या सगळ्या नाशवंत गोष्टी, आणि भगवंत एकच अविनाशी, अविकारी, अनादी, सगळी त्याची अनिविशेषण आहेत. म्हणजे ज्याला हे काहीच, जो पूर्वी होता, आज आहे, उद्याही असणार, पूर्वी जसा होता तसाच आजही आहे, पुन्हाही तसाच असणार. आपल्यामध्ये बघा सगळे बदल होतात. आपण बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत आपल्या सगळ्या वैयक्तिक देहामध्ये जे बदल होतात ते परमात्म्यामध्ये होत नाहीत. आपण घरातल्या कुठल्याही वस्तू बघा त्याच्यामध्ये बदल होतात, सृष्टीतल्या बघा त्याच्यामध्ये बदल होतात, कारण त्या निर्माण झालेल्या आहेत. कालच आपण पाहिले, म्हणजे त्या ज्ञानदेवीत पाहिलेलं आहे खरं, किंवा आज पाहणार आहोत की हे ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली. त्यानं भगवंताचं नामस्मरण केलं आणि मग ही सृष्टी निर्माण झालेली. मला वाटतं इथेच थांबावं लागेल. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय परये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.